सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. भाऊजींनी फोन तर नाही केला भोसलेंना. नाही, हे शक्य नाही. पण प्रकाशला का नाही सांगितलं त्यांनी? माझ्याशीच बोलायचं असं का बोलले भोसले? अजून आले नाहीत शेखर? येतील. बराच उशीर झालाय म्हणून काळजी वाटते. ही साडी त्यांना खूप आवडते. हीच नेसू का? सावकाश जा. येतो. राहू दे. येतो. बस मी येतो. आता कुठे निघाला? शेगावला जायचंय ना. हो. तिकीटे लागतात ना. तिकीट बुक करून मी लगेच येतो. हे काय झालं वाचन सुरू? वाचन बरं असतं. म्हणजे टाइमपास होतो, वेळ जातो आणि ज्ञान सुद्धा वाढतं. हो, वाढवा वाढवा, ज्ञान वाढवा तुम्ही. पण आधी बरे व्हा. काय हे पुस्तक काय ठेवलंस माझं? हे घ्या. ते काय? औषध. आणखीन काय? बरं, मला आता तुझ्या मताप्रमाणेच वागावं लागणार. हे बघा, मी माझं मत तुमच्यावर आलं कळलं कळलं. भावना पोचल्यात. पोचल्या ना. मग आता आधी औषध घ्या. हे जे आहे ना तुमचं, हे फार असतं. आधी हे घ्या आणि ते घ्या. नाश्ता करा आणि मग काय करायचं ते करा. द्या द्या द्या. हळूहळू सावकाश. काय हे? दूध दूध. दूध वगैरे काही नको. माझी अजिबात इच्छा नाही. इच्छेसाठी देत नाही. मग इतकी औषधं घेतात, ऍसिडिटी झाली म्हणजे. आणि ताकद नको का अंगात? ते काहीतरी काय, मी काय आजारी आहे? कसला ठणठणीत आहे मी. ताकद काय सांगते? आजारी नाहीये तुम्ही. मग? आजारी बिलकुल नाही. आजारी पडू नये म्हणून मॅरेथॉन मध्ये धावायचंय ना. तू पण ना आशा. घ्या घ्या, बिस्किट पण घ्या. अरे बाबा, बिस्किट दूध हे नको ग. मला खरंच इच्छा नाही. गपचूप घ्या. इच्छेसाठी देत नाहीये मी. हे नको, ते नको, ते नको. आता हे काय? आणि परत हे ऍपल म्हणतात याला. सफरचंद. मला सफरचंद नको. अजिबात इच्छा नाहीये ग. का मला आजारी करताय? खावंच लागेल. 2 फोडी तरी खाव्याच लागतील. माहितीये ना तुम्हाला? अन ऍपल अ डे कीप डॉक्टर अवे. अच्छा, म्हणून तू मला इतके वर्ष ऍपल देतेस. माझ्या सगळ्या डॉक्टर मैत्रिणी पळाल्यात. बरं झालं पळाल्या, म्हणूनच देते. अगं, त्यांनी मला ट्रीटमेंट दिली असती ना. नको नको, मी देते ना. बरं झालं असतं. घ्या. खरंच ना, खूप आहे तुमचं बाबा. उगाच काय आजारी करणार? नसलेल्या माणसाला आजारी झाल्यासारखं वाटतं. असं तुम्हाला वाटतंय? हा, काय झाले बाबा तुम्हाला? कसे आहात तुम्ही? मी अगदी ठणठणीत आहे. काही झालं ना. काय बाबा? अगं खरंच बघ ना, काय झालेलं दिसतंय का? मस्त आराम करतोय.
खातोय पितोय अगदी ठणठणीत आहे. ही तुझी सासू आहे ना, उगाच हे खा ते खा, हे पिऊ नका ते पिऊ नका, हे प्या ते प्या, उगा आजारी केलंय मला. झालं सुनाली ना, झाले शिरसो. मग होणारच काय ग? आता तुझी ड्युटी संपली बरं का? उत्तम झालं. आता मी मस्त आराम करेन. आराम कुठे आराम? या जन्मात आराम नाही. किचन सांभाळायचं, सूप बनवायचं माझ्यासाठी, ज्यूस बनवायचा, माझी काळजी फक्त विद्या घेणार. ठीक, आता जाते आणि किचन सांभाळते. हा स्वच्छ पण कर. हो हो, अगदी स्वच्छ करते, काळजीच करू नका. विद्या बेटा, तू आणि शेखर आलात, बस मस्त वाटतं, एकदम फ्रेश. बाबा बाबा हो काय चाललंय? हं? हसणं काय, बडबड करणं काय, काय बाबा आहे? बघितलंस, मम्माच बॉय हा आणि याची ती मम्मा, ते सतत मागे लागलेले असतात ना. हसू नका, बोलू नका, हे करू नका ते करू नका. अरे काय आजारी आहे का मी? बाबा तुमच्यावर कोण बंधनं घालणार? हं? तुम्ही घालताय बंधनं माझ्यावर केवढी ती. आता बोलू नका, हसू नका, हे पण. अरे बीपी वाढलं रे माझं जस्ट. किती घाबरताय? उद्या हार्ट अटॅक आला म्हणजे मग बाबा तुम्ही. प्लीज असं नका बोलू. बर नाही बोलणार, ओके? तुला आवडत नाही ना, नाही बोल. पण तुला सांगतो बेटा, ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात ना त्या घडतात. बाबा इट्स अ फॅक्ट, वस्तुस्थिती आहे. ओके, पण नको ना. ओके चला, नाही बोलत. तोंडाला असं कुलूप कुलूप घालून बसतो. हे असंच आहे या दोघांचं. आता रिटायर झालो ना मी, आता ह्यांच्या बाबा. मताप्रमाणे वाग. मी ऑफिसला जातो. हं? हा बरं मी काय म्हणतो, काळजी करू नकोस. हे खाणार नाही ते खाणार नाही, हे पिणार नाही ते पिणार नाही. माझी सगळी काळजी ही घेईल, तुझा आणि ऑफिसची काळजी घे. येस बॉस. आणि बेटा अजिबात माझा विचार करू नकोस. मी ओके. ओके चल येतो. दुपारी जेव रे आठवणीनं. हो हो. हा बघितलंस, अशी मज्जा आहे. मग तू सांग आता, तू काय करणार? बाबा मी नाही आग्रह धरणार तुमच्या खाण्यापिण्याचा, औषधांचा सुद्धा. नक्की नक्की. येस, हे असं आवडतं मला. हे लोक कसं ट्रीट करतात ना, हे खाऊ नका ते खाऊ नका, उठू नका, खाली जाऊ नका, वर येऊ नका, असं वाटतं बाबा. आजारी. त्यांना काळजी वाटते तुमची. कम ऑन विद्या, मला नाही कळत का माझी काळजी? बाबा पण म्हणजे तू सुद्धा त्यांचीच बाजू घ्यायला लागलीस आता. ओके नाही, मी तुमच्या मताशी सहमत आहे. नक्की आहेस ना? आहेस ना? तेच म्हणालो मी, मला खात्री होतीच. अरे आई बाबा तुम्ही आलात? अगं तुझ्या पाठोपाठ निघालोच आम्ही. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा. तुम्ही कशाला उठताय? अहो बसा ना, बसा बसा. काय म्हणताय, तुम्ही कसे आहात? तुमची तब्येत कशी आहे भाऊसाहेब? मस्त आहे, एकदम छान. कशाला टेन्शन घेताय तुम्ही? नाही मी टेन्शन घेत नाही हो, मी टेन्शन देतो या लोकांना. मी बघा ना, या सगळ्यांना मी टेन्शनच दिलंय ना. प्रकृतीची काळजी घ्या. मी माझी काळजी घेणार नाही अजिबात. अहो म्हणजे आता माझी काळजी विद्या घेणार असं. आणि कसं आहे माहितीये का, आजारी पडावं माणसानं अधूनमधून, म्हणजे आपल्या भेटीला आपले मित्र, आपले आप्तेष्ट सगळे सोयरे येतात. बाबा अगं तेच सांगतोय ना. आता बघा, मी आजारी पडलो नसतो तर आले असते का देशमुख? नाही, बरोबर आलेत की नाही? आता भाऊसाहेब तुमचं वागणं, तुमचा स्वभाव अगदी सगळ्यांपेक्षा निराळा आहे. कसं आहे ना देशमुख साहेब, की प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. पण तुम्ही अगदी सुखी आणि आनंदी जीवन जगतात. ऊन सावली पण तुम्ही अगदी सुखी आणि आनंदी जीवन जगतात. खरंय खरंय देशमुख साहेब. पण या माझ्या हसण्याच्या माग किती दुःख, किती काळज्या लपलेल्या आहेत हे नाही कळणार तुम्हाला देशमुख.
काय हो, कसला विचार करताय तुम्ही? कुठे काय मी हेच आपलं की असं स्वच्छंदी जीवन जगलो तर माणूस आनंदी राहतो. होय ना विद्या? तुम्हाला सांगू एक गोष्ट, आमची विद्यानं हसते फार गोड. खरं पुन्हा एकदा खरं बरं वाटतंय. खरं मामा फोन का नाही उचलत आहे? हॅलो. अरे मामा, मी किती वेळापासून फोन ट्राय करतोय तुझा, फोन का नाही उचलत आहेस तू? अरे सायलेंटवर होता फोन, माझ्या काही लक्षात आलं नाही. हे बरं आहे तुझं. मामा, तू माझ्याशी असं का वागलास? हं? माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? अरे मी तुला इतकं जवळचं मानलं, तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केलास. तू सगळ्या गोष्टी बाबांना जाऊन का सांगितल्यास? मामा, अरे तुला सांगायचंच होतं तर मला येऊन सांगायचंच ना. मामा, मला हे तुझ्याकडनं अपेक्षित नव्हतं. मामा, अरे घरची टेन्शन, ऑफिसची टेन्शन काही कमी होती का जी तू अजून वाढवून ठेवलीस? अरे तू ते सगळं बाबांना सांगितलंस, त्यामुळे त्यांनी टेन्शन घेतलंय आणि त्यांची तब्येत बिघडली आहे त्याच्यामुळे. सॉरी शेखर. अरे सॉरी व्हॉट सॉरी? व्हॉट सॉरी मामा? अरे पण मी प्रामाणिकपणे भाऊजींपुढे कबूल केलंय ना सगळं. अरे मामा, तेच तर नको होतं ना मला. हे सगळं तू जर मला सांगितलं असतं तर आपण ऑफिसमध्ये बसून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. बीजिंगचे मशीन्स बंद पडले, तिकडे कंपनीमध्ये कोणी फोन उचलत नाहीये. हे सगळं कोण निस्तारणार आहे मामा? हे बघ, मला काही माहित नाहीये. मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी या गोष्टींविषयी सविस्तर बोलायचंय. मला ऑफिसमध्ये भेट तू येऊ. अरे पण शेखर मी. हे बघ, परंतु मला काहीही नकोय मामा. मी धर्माधिकारी आणि संस्था मालक नाही तर तुझा भाचा म्हणून तुला विनंती करतो, तू ऑफिसमध्ये मला तुझ्याशी सविस्तर बोलायचंय. अरे इथे डोकं फुटायची वेळ आली आहे माझं. ठीक आहे, मी विचार करतो. मामा, विचार करू नको, कृती कर. आणि हे प्रकरण तुलाच निस्तारायचंय. मला याच्या पुढे काहीही सांगू नकोस. बाय. काय झालं बाबा? काय म्हणाला शेखर? मला ऑफिसला बोलवलंय. ऑफिसला? कशाला? प्रकरण निस्तरायला. बघ, काय ठरवलं तुम्ही? काय एकदाचा तो सोक्षमोक्ष लावून टाका ना. म्हणजे उगीच असा निर्णय घेण्यात, विचार करण्यात वेळ घालवण्यात काय अर्थ नाही ना. मी काय म्हणतो, तुम्ही एकदाच. मला तू शांतपणे विचार करू देशील का? हा? ऊन सावली हॅलो. हॅलो मामा. नमस्कार. कसा आहेस रे बेटा? तुमची तब्येत सांगा कशी आहे? उत्तम, ठणठणीत. दिवाकर आहे का? जरा फोन दे त्याला. हो हो, बाबांना बोलवतो. हा, एक मिनिट. बाबा, बाबा, फोन. हा, मामांचा फोन आहे. हॅलो. नमस्कार. नमस्कार भाऊजी. जिवंत आहे? सॉरी. औपचारिकता सोड आणि मुद्द्याचं बोल. हा, बोला. कधी जाणारस हरिद्वारला?
का रे गप्प का बसलास? बोल ना. काय बोलायचं आता? काय बोलू म्हणजे? राग आला का माझ्या बोलण्याचा? नाही, असं काही नाही भाऊजी. नाही ना? मग अडखळत का बोलतोयस? नाही, असं काही नाही. शेखरचा फोन आला होता? हो, मग काय ठरवलेस? विचार करतोय. कसला विचार करतोयस? हा? दिवाकर, एक गोष्ट लक्षात ठेव. विचार करून आणि विचार करत बसून माणसाच्या आयुष्यात काहीही घडत नाही. जे घडायचं असतं ते घडून जातं. तुझ्या हातून जे घडायचं होतं ते घडून गेलं. घडलेल्या घटनांचा विचार करत बसायचा नसतो. घडलेल्या घटनांबद्दल विचार करून माणसानं सुधारायचं असतं. स्वतःला त्या विचारांवर, त्या घटनांवर मात करून बाहेर यायचं असतं. तर खरा माणूस असतो. लक्षात घे दिवाकर, तू आमचा आहेस आणि फॅक्टरी आमची नाही, फॅक्टरी आपली आहे. ज्या काही चुका आपल्या हातून घडल्या आहेत त्या आपणच निस्तरायच्या आहेत. आलं लक्षात? शेखरने तुला फोन करून सांगितलं ना ऑफिसमध्ये ये म्हणून. मग त्यात कसला विचार करत बसलायस तू? जाऊन ऑफिस जॉईन कर आणि कामाला लाग. हा, आता तुला जर माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे. नाही भाऊजी, तुमचा राग कसा येणार मला? आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलं, मला जपलंय लहानपणापासून. माझ्या सगळ्या चुका तुम्ही पोटात घालत आलात. बरंच कळतं रे तुला. माझ्यापेक्षाही मोठा झालास तू. मग आता एवढं कळतं तर सांग मला, फॅक्टरीच्या ऑफिस मध्ये तू कधी जातोयस? की मी जायला सुरुवात करू ऑफिस मध्ये? नाही, तुम्ही काळजी करू नका. मी जाईल. देर आय दुरुस्त आहे भैया. एक लक्षात ठेव दिवाकर, ज्या काही चुका तुझ्या हातून घडल्या आहेत तुला तुझ्या चुकांची भरपाई ही तर करावीच लागणार आहे कुठल्याही परिस्थितीत. बर, आता दुसरी आणि महत्वाची गोष्ट. आतापर्यंत तू दिवाकर धर्माधिकारी अँड सन्स कंपनीचा मॅनेजर होता, बरोबर? तेव्हा आता धर्माधिकारी अँड सन्सची पॉवर ऑफ अटॉर्नी तुझ्या नावानं शेखर करणार आहे. भाऊजी, काय बोलताय तुम्ही? अगदी खरं तेच बोलतोय आणि मनापासून बोलतो. लक्षात आलं? हो. फोन ठेवतो. बाबा, खरंच आपण चूक केली मामांना समजून घेण्यात. हो, की एवढं सगळं झाल्यावरही शेखर मामा तुम्हाला परत ऑफिसमध्ये बोलावतोय. मला तर काही कळतच नाही. हे कसं शक्य आहे बाबा? हो, अशी माणसं अजूनही या जगात आहेत. या गोष्टीवर विश्वासच बसत नाहीये माझा. देव जाणे. तुम्ही हे काय बोलताय आणि काय करताय? अशा मी जे काही बोलतोय ते अगदी योग्य तेच बोलतोय आणि योग्य तेच केलंय. नेहा, तू त्याच्या अभ्यासाची अजिबात काळजी करू नकोस. आपला मोहक अभ्यासात खूप चांगला आहे. उगाच त्याच्या मागे अभ्यास कर म्हणून लागू नकोस. हो, असं काय करताय? सोडा हो.
आई आल्या